कृष्ण जन्माष्टमीची खरेदी तर आपली झालेलीच आहे. त्यासाठी देवांचे वस्त्र म्हणजे देवांचे पोशाख आणलेले आहेत. त्यानंतर आपण शृंगाराचं साहित्य ज्यात गळ्यातला हार किंवा देवांच्या हातातले कडे आणि परत देवांच्या मुकुट असं वेगवेगळं साहित्य आणलेलं आहे. फुलांची खरेदी झालेली आहे. फुलंसुद्धा मी आधीच आणून ठेवलेली आहेत. त्यानंतर बॅकड्रॉपसाठी काही डेकोरेशन करण्यासाठी आणलेले आहेत. काही म्हणजे सुंदर सुंदर वस्तू आणलेल्या आहेत. आणि त्यानंतर काही चौरंगावर टाकण्यासाठी आसन वगैरे आणलेले आहे. तर त्याचा काल आपण ब्लॉग बनवलेला आहे. तर तो जर तुम्ही बघितलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देते. तो नक्कीच जाऊन बघा आणि तुम्हाला तो नक्कीच आवडेल. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे बघा ना, आपले सण किती छान असे म्हणजे खूप छान प्रकारे आपण सेलिब्रेशन करतो आणि आनंदात उत्साहात असतात आपले सगळे सण. आणि ऋतुमानाप्रमाणे ते सण येतात, त्याप्रमाणेच आपले खानपान वगैरे सगळंच असतं. म्हणजे सणांना केले जाणारे पदार्थ सुद्धा त्यानुसार असतात. तर जसं काही दिवाळीला आपण फराळ बनवतो, थंडीमध्ये संक्रांत येते तर तेव्हा आपण तिळाचे लाडू बनवतो. तर असं वेगवेगळे आपल्याकडे जसं नवरात्रीला आपण पुरणाचा स्वयंपाक, देवीला नैवेद्याला पुरणाचा स्वयंपाक करतो. तर असे वेगवेगळे पदार्थ आपण देवासाठी बनवतच असतो. तर तसंच जन्माष्टमीचंही आपलं एक काहीतरी महत्त्व आहे पदार्थांचं. तर जन्माष्टमीसाठी देवाला प्रसाद म्हणून म्हणजे जो देवाला खूप प्रिय आहे असा प्रसाद म्हणजे सुंठवडा केला जातो. त्याचप्रमाणे देवाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य तर असतोच. म्हणजे तो तर देवांना फारच प्रिय आहे. देवांचं नावच त्याच्यावर माखनचोर झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याकडे ड्रायफ्रूट्सच्या म्हणजे मेव्यांच्या ज्या मिठाया असतात त्या बनवल्या जातात. त्याच्यानंतर नारळाच्या वड्या असं वेगवेगळ्या प्रकारे मिठाया देवांसाठी बनवल्या जातात. परंतु प्रामुख्याने सुंठवडा आणि ड्रायफ्रूटची वडी, नारळाची वडी आणि माखन मिश्री जे म्हणतो म्हणजे आपण लोणी आणि आपल्याकडे खडीसाखर ह्याचं जे दोन्हीचं मिश्रण असतं तर ते देवांना खूपच प्रिय आहे. तर त्याचा सगळ्या देवांना प्रसाद लागलेला असतो. म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी तोच प्रसाद देवांना दाखवला जातो. तर मग मला असं वाटलं की तुमच्यासोबत तो प्रसादही आपण शेअर करावा. तर चला तर मग बघूया प्रसाद कसा बनवायचा. मोठी वाटी नारळ आधी आपण किसून घेऊ बर्फीसाठी आणि सुंठवड्यासाठी. तर आधी आपण सुंठवड्याला काय साहित्य लागतं ते बघू. बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे धन्याची पावडर, थोडे काजू, बदाम आणि थोडेसे आपल्याला खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच आपल्याला लागेल मखाने. मखाने हे मी भाजून थोडेसे रोस्ट केले, असे ड्राय रोस्ट केलेले आणि यांना थोडंसं बारीक कुटून घेतले. त्यानंतर आपल्याला लागेल साखर आणि बारीक दळलेली साखर आहे ती. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागेल थोडीशी आपण विलायचीची पावडर पण इथे घेतलेली. तर हे सगळं आपल्या अकॉर्डिंग आपण घेऊ शकतो, कमी किंवा जास्तही करू शकतो. आपल्याला पाहिजे असेल तेवढा हा प्रसाद आपण बनवू शकतो. आता मी घरात 4 लोक आहेत तर त्या हिशोबाने बनवते आणि काही थोडासा वाटण्याच्या हिशोबाने तर तसा बनवते. तर हे आपण आपल्या हिशोबाने कमी किंवा जास्त करू शकतो. तर जी बर्फी आपल्याला बनवायची आहे ड्रायफ्रूटची बर्फी, तर त्याच्यासाठी आपण घेतलेले अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत, थोडा डिंक घेतलेला आहे, थोडे काजू घेतलेले याच्यासाठी आपण. त्यानंतर याच्यासाठी आपण मगजबीज घेतलेले, तर हे मी थोडेसे जास्त घेतलेले आहे कारण हे मला थोडेसे त्या पंजिरीमध्ये पण टाकायचे आहे. आणि त्याच्यानंतर मला हे थोडेसे अजून नारळाच्या बर्फीत पण टाकायचे आहे. त्याच्यानंतर हे घेतलेले आहे मनुके आपण थोडेसे. आणि त्यानंतर हा आहे खोबऱ्याचा कीस घेतलेला आपण. आणि त्याच्यानंतर हे मखाने आपण घेतलेले आहेत. तर ह्या सगळ्या जेवढ्याही वस्तू आहेत या सगळ्यांना आपण तुपात चांगलं थोडंसं रोस्ट करून घेणार आहे ह्या सगळ्या वस्तूंना. आणि त्याच्यानंतर मी ह्या सगळ्या वस्तूंना तुपात रोस्ट करून थोडंसं आबडधोबड वाटून घेणार आहे यांना आपण. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला याच्यासाठी साखरेचा पाक बनवावा लागतो. तर तो साखरेचा पाक बनवण्यासाठी मी आणि ह्या सगळ्या ज्या काही वस्तू आहेत ह्या आपल्या अकॉर्डिंग तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात. आणि याच्यासाठी जो साखरेचा पाक बनवणार त्याच्यासाठी मी 4 वाटी साखर घेणार आहे. तर त्याचा पाक मी बनवणार आहे. त्याचा पाक 4 वाटी साखरेचा पाक बनवणार आहे. तो बनवताना कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते मी, कारण पाकच थोडाफार कमी जास्त चुकतो. त्याच्यामुळे बर्फी एकतर मऊ होते किंवा कडक होते. आणि याच्यासोबत मी थोडासा खवा पण घालणार आहे याच्यामध्ये, म्हणजे खव्याने थोडंसं सॉफ्टनेस येतो याला. तर असं आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर याच्यात आपण बर्फी बनवणार आहोत. गॅसची फ्लेम सुरू करायची आहे आणि तळण्यासाठी आपल्याला 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं आहे. तर ड्रायफ्रूट तळायला जास्त तुपाची गरज नाही आहे, एवढ्या तुपात आपले
सगळे ड्रायफ्रूट तळून होतात. बदाम आधी तळायला घ्यायचे आहेत. तर बदाम एकदम असे मीडियम टू स्लो गॅसवर तळायचे आहेत आणि लाल रंगाचे होईपर्यंत तळायचे आहेत. कारण बदाम कुरकुरीत झाले पाहिजे, म्हणजे ते खायलाही टेस्टी लागतात मग. तर त्यामुळे बदाम असे लाल होईपर्यंत तळायचे आहेत आणि डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर आपल्याला याच तुपामध्ये पुढचं ड्रायफ्रूट म्हणजे काजू तळून घ्यायचे आहेत. तर काजूला तळताना मात्र एक काळजी घ्यायची की काजू सतत हलवत राहायचे आहेत, आपल्याला सतत हलवतच राहायचे त्याला. कारण काजू एक जर हलवले नाही तर ते लगेच जळायची भीती असते. त्यामुळे काजूला असं सतत हलवत राहायचं आहे आणि गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळायचे आणि काढून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण मगज बीज तळणार आहोत. तर मगज बीज तळताना सुद्धा आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, कारण ते सुद्धा लवकर जळतात. आणि असे गुलाबी रंगाचे होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. आणि असे चटक चटक आवाज येतो त्याच्यातनं, जसं तीळ कसे आपण भाजतो तसा आवाज येतो चटक चटक, तसा मगज बीज भाजताना चटक चटक आवाज येतो. तर समजायचे की आपले भाजून झालेले आहेत आता ते. तर अशा प्रकारे आपल्याला मगज बीज पण तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. आता याच कढईमध्ये आपल्याला मखाने पण भाजून घ्यायचे. तर तूप जर थोडंसं कमी जर वाटलं तर वरून थोडंसं घातलं चालतं, नाही तर एवढ्या तुपात पण मखाने तळल्या जातात. तर मखाण्याला मात्र कसं आहे की कमी गॅसवरतीच पूर्ण रोस्ट करून घ्यायचे त्याला. तर कारण ते कुरकुरीत झाले पाहिजे आणि फुटलेही पाहिजे चांगले आपल्याकडनं, म्हणून मखाने कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. आता याच्यामध्ये मी घेतलेला आहे खवा. तर अर्धी वाटी मी खवा घेतलेला आहे याच्यामध्ये. तर हा खवा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. खवा एकदम लाल रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे, कारण त्यामुळे आपली बर्फी बऱ्याच दिवस टिकते. तर खव्याला असं सतत ढवळत राहायचं आहे आणि परतून घ्यायचं. तर हा खवा मी घरीच केलेला आहे. तर याचा जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर याच्यावर मी एखादा व्हिडिओ नक्की बनवेल. तर बघा ना, घरचा खवा असल्यामुळे याला किती तूप सुटते, नाही तर विकतच्या खव्याला असं कधीच तूप सुटत नाही. तर खवासुद्धा असा लाल रंगाचा होईपर्यंत भाजत राहायचा आपल्याला आणि गॅसची फ्लेम बंद करायची. कारण कढई आपली गरम आहे, तर त्या गरमीत तो आपोआप परतल्या जाईल. तर त्याचा कलर बघा तुम्ही नंतर चेंज होईल आपल्याला. तर आता आपण पुढच्या प्रक्रियेला सुरुवात करू. तर आता आपल्याला हे जे मखाने आपण कमी गॅसवर भाजले होते बघा, आता छान रोस्ट झालेले ते. तर असे आपल्याला मॅशरनी याला फोडून घ्यायचे. म्हणजे याची आपल्याला काही मिक्सरवर काढलं तर याचं बारीक पीठ होईल, म्हणून आपल्याला असं जाडं भरडं काढण्यासाठी मॅशरनीच याला फोडून घ्यायचं आहे. हा डिंक मी ओव्हनमध्ये रोस्ट केलेला आहे. तर आपण याला तुपातसुद्धा तळू शकतो. आपल्याकडे तुपातच तळला जातो, पण मला असं आवडतं म्हणून मी ओव्हनमध्ये रोस्ट केला. तर यालासुद्धा असं फोडून घ्यायचं आहे आणि रव्यासारखं ह्याला बारीक करायचं. म्हणजे याला काही जाडं भरडं ठेवायचं नाही आपल्याला. याची एकदम फाईन पावडरच बनवायची, तर रव्यासारखा तो होऊन जातो. आपण हाताला जर बघितलं तर रव्यासारखा होऊन जातो तो. तर इथं आपला डिंकही बारीक झालेला आहे आणि हे सुंठवड्याचं जे ड्रायफ्रूटचं आणि धन्याचं मिश्रण आहे, तर मी धन्यांना एकदम कमी तुपामध्ये असं छान भाजून घेतलेलं आहे आणि चांगलं त्याचा रंग बदलेपर्यंत त्याला भाजायचं आहे. आणि बदाम, काजू आणि खोबऱ्याला बिना तुपाचंच फक्त रोस्ट केलं होतं. तर हे सगळं मिश्रण आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत. तर धने बघा तुम्ही, धन्या पावडरचा कलर पूर्ण बदललेला आहे बघा आता. तर असं हे सगळं मिश्रण आपण बाऊलमध्ये काढल्यावरती याला चांगलं एकत्र करायचं आहे. अगदी एकजीव होईपर्यंत एकत्र करून घ्यायचं आहे. म्हणजे धन्याचं तुपामध्ये परतवल्यामुळं धने एकत्र झाले पाहिजे. तर यात आपण याच्यामध्ये आपण आता पिठी साखर आणि मखाणे घातलेले आहेत. तर मखाणे इथं पण आपण तसे जाडे भरडेच ठेवले होते. तर आणि याच्यामध्ये मी वेलची पावडर पण घातलेली थोडीशी. तर बघा आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर हा सुंठवडा आपला तयार झालेला आहे इथं. तर देवांचा प्रिय असा प्रसाद इथं आधी तयार केला आहे आपण. आता हा खवा बघा कसा रंग बदलला आहे ह्या खव्याचा इथे आणि खव्याने तूपसुद्धा खूप सोडलेलं आहे. तर हे तूप आपण काढून घेऊ थोडंसं आणि याच कढईमध्ये आता आपण पाक बनवण्यासाठी 4 वाटी साखर टाकणार आहोत आणि 4 वाटी साखरेला मी 1.5 वाटी इथे पाणी घालणार आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचं ही चाचणीच असते ह्याची. तर जर चाचणी परफेक्ट जमली तर आपल्या वड्या खूप छान होतात. तर इथे 1.5 वाटी पाणी मी साखरेला घातलेलं आहे. 4 वाटी साखरेला 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि फुल गॅसवरती या मिश्रणाला सतत ढवळत राहायचे, कारण साखर जाड असल्यामुळे विरघळायला थोडा वेळ लागतो. तर अशा प्रकारे याला सतत ढवळत राहायचे, म्हणजे आपला पाक बघा विरघळल्या जाते सगळी साखर आणि पाक तयार व्हायला सुरुवात होती. आता हे बघा पाकाला आपल्या उकळी फुटलेली छानपैकी. तर उकळी फुटलेली असली की लक्ष ठेवायचं फक्त की गॅसची फ्लेम कमी जास्त करत राहायची, म्हणजे पाक आपला लवकर पण तयार शिजणार पण नाही आणि कच्चाही राहणार नाही.
तर असं याला उकळी फुटली की फेस येतो बघा वरती, तर समजायचं आपला पाक तयार होण्याच्या प्रक्रियेत आता सुरू झालेला आहे. तर जसं जसं याच्यावरती फेस येत राहील आणि तसं तसं तुम्हाला तो घट्ट घट्ट होताना दिसेल आणि घट्ट घट्ट व्हायला लागला म्हणजे आपला पाक तयार होते. तर बर्फीसाठी आपल्याला 3 तारी पाकाची गरज आहे इथे. तर असं याला सतत ढवळत राहायचं आहे आता. जसं जसा फेस येईल तसं तसं ते घट्ट घट्ट होत जाईल. आणि हे बघा आता मिश्रण तुम्ही बघा थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि आजूबाजूला त्याच्या कडेकडेला जे आहे ना, तो घट्ट दिसायला लागेल आणि साखर जमा व्हायला लागेल. तर तुम्ही बघा आता हे बघा तुम्हाला दिसतंच आहे की घट्ट झालं आहे पाक आणि साखरसुद्धा साईडला साईडला जमा होती आहे. तर आता मी गॅसची फ्लेम इथं बंद करणार आहे. तर कढईत बघा बाजूला असं कडेला साखर साखर दिसायली ना, म्हणजे हा आपला 3 तारी पाक तयार झालेला आहे आता. तर याच्यामध्ये आता जो खवा आपण भाजून घेतला होता तो इथे टाकून द्यायचा आहे पाकामध्ये. हे असे गोळे फोडून घ्यायचे याचे आणि याला एकजीव होईपर्यंत याला हलवत राहायचं आहे. तर सतत हलवत राहिलं की हा बरोबर एकजीव होऊन जातो खवा. खव्यामुळं काय होतं की थोडंसं मऊसूतपणा येतो आपल्या बर्फीला, म्हणून खवा आपण घातला तर तो म्हणजे ऑप्शनल आहे खवा, पण घातला तर मऊसूत वडी होते आपली. आता याच्यामध्ये आपण बदाम, काजू जे जाडेभरडे जळलेले आहेत मी, तर ते टाकायचे याच्यामध्ये सगळे आणि याला चांगलं हलवून घ्यायचं, याला एकत्र करत राहायचं आहे. आणि आता गॅसची फ्लेम अजून बंदच आहे इथे, तर याला चांगलं हलवून घ्यायचं, एकत्र करायचं. फक्त एवढंच आहे की हे सगळं करत असताना थोडंसं फास्ट करायचं. आता याच्यामध्ये मगजबीज आपण घातलेले आहेत, तर हे सुद्धा एकजीव होईपर्यंत याला ढवळत राहायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे, कारण पाक आपला घट्ट व्हायला लागेल म्हणून ढवळत राहायचं सततच. तर अशा प्रकारे बघा तुम्ही आता तुम्हाला दिसतंच आहे हे. तर यात आपण खोबऱ्याचा कीस घातला आहे. सतत याला ढवळतच राहायचं इथे पण. आता याच्यामध्ये आपण थोडेसे बेदाणे घालणार आहोत. तर बेदाण्यामुळे काय होतं की त्याची टेस्ट खूप छान येते, अशी गोड थोडे आंबटसर लागतात. इथं विलायची पावडर मी घातलेली आहे, अर्धा चमचा विलायची पावडर इथं घातलेली आहे. तर विलायची पावडरमुळे त्याचं म्हणजे स्वाद खूप छान लागतो. आणि इथे हे आपण जे मखाणे फोडून घेतले होते ते मखाणे मी इथं घालून टाकले सगळे. त्याच्यासोबत जो डिंक बारीक केला होता तो डिंकसुद्धा आता इथं घातलेला आहे. आणि ह्या सगळ्याला आपल्याला ढवळत राहायचं आहे. आणि आता मी ह्याच्यानंतर मी गॅसची फ्लेम ऑन करणार आहे, कारण गॅसची फ्लेम याच्यासाठी ऑन करायची की आपल्याला पाक जर आपला घट्ट झाला तर हे मिश्रण एकजीव होणार नाही, म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करून हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. हे सुरू असताना इकडे ताटाला चांगलं तूप लावून घ्यायचं आहे आणि आपलं जेवढं मिश्रण मला त्या हिशोबाने आपण ताट घ्यायचं आहे आपल्याला, की पूर्ण बसलं पाहिजे. आता हे मिश्रण मी या ताटात काढून घेते आहे. बघा तुम्ही असं एवढं घट्ट हे झालेलं पाहिजे आपलं, म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे आता चांगलं. आणि याला चांगलं दाबून दाबून चमच्याने सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तर असं पूर्ण ताटात पसरून घ्यायचं. तर वडी आपली खूप पातळ पण नसली पाहिजे आणि खूप जाड पण नसली पाहिजे, मिडियम साईजची वडी आपली तयार झाली पाहिजे याच्यामध्ये. तर असं हे मिश्रण आपण सगळीकडे पसरवल्यानंतर याला चांगलं दाबून घ्यायचं आहे, कारण जर आपण याला दाबलं नाही ना तर हे ड्रायफ्रूटचं आपण जाडेभरडे ठेवले तर हे तुटण्याची शक्यता असते वड्या, म्हणून याला चांगलं दाबून दाबून असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपली आता ड्रायफ्रूटची बर्फी पण तयार झालेली आहे. तर हा सुंठवडा जो आपल्या कृष्णाचा प्रिय असा प्रसाद आधी आपण इथं तयार केलेला आहे. आणि म्हणजे मला तर इतका आनंद होतो आहे की देवाचा दोन्ही प्रसाद आज छान तयार झालेले आहेत. तर ही ड्रायफ्रूटची बर्फी पण इथं तयार झालेली आहे आपली आणि याला आता सेट होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. तर याला काय करायचं फक्त की थंड होण्याच्या आधीच याला काप पाडावे लागतात, कारण थंड झाल्यावर याला काप पाडता येत नाहीत, म्हणून याच्या वड्या आधीच पाडून घ्यायच्या. तर हे बघा अशा प्रकारे वड्या मी इथं पाडून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे प्रसादाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर करायलाही सोप्या आहेत आणि खायला तर अतिशय स्वादिष्ट आहेत, अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या. तर आवडल्या असेल तर नक्कीच करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.